मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मोठा भाऊ कोण यावरून महायुतीत वाद सुरू झाल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिका जागा वाटपाचा मुद्दा दिल्ली दरबारी पोहोचलाय। एकनाथ शिंदे दिल्लीत गेलेले आहेत। 2017ला सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचा 100हून अधिक जागांवर दावा आहे। भाजप शिवसेनेला झुकतं माप देत नसल्यानं दोन्ही पक्षांमध्ये जागांवरून वाद आहे। अनेक माजी नगरसेवक शिंदेंसोबत आहेत। मुंबईत जास्त जागांची मागणी शिंदेंकडून केली जाते। एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक आल्यानं शिंदे यांची मुंबईत ताकद वाढलेली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मुंबईत जास्त जागांची मागणी आहे। मुंबई महानगरपालिका जागा वाटपासह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, खरं तर हे होणं अपेक्षित होतं निवडणुकांच्या तोंडावर, कारण जागा वाटपाचा तिढा मुंबईमध्ये तरी निर्माण होईल अशी परिस्थिती होतीच आणि आता तेच होताना दिसतंय। अगदीच मुंबईमध्ये साधारणपणे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की 100हून अधिक जागा पाहिजेत, कारण ठाकरे गटाचे अनेक म्हणजे 50हून अधिक नगरसेवक हे त्यांनी त्यांच्या शिवसेनेसोबत जोडले गेलेले आहेत। आणि जर 2017चा निकाल पाहिला तर साधारण 90हून अधिक जे नगरसेवक आहेत ते मुंबईमध्ये ठाकरेंच्या सोबत म्हणजे मूळ शिवसेनेसोबत होते। आता ही मूळ शिवसेना शिंदे यांच्या सोबत आहे, त्यामुळं ह्या ज्या जागा आहेत ह्या त्यांच्यासोबत असणं, तेवढ्या जागा त्यांना मिळणं अपेक्षित आहे। दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपचे नेते असो किंवा शिवसेनेचे नेते असो ते किंवा राष्ट्रवादीचे ते सातत्यानं स्वबळाचा नारा देताना पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी महायुतीचं जे वातावरण आहे ते बिघडताना पाहायला मिळते। खास करून जर आपण ठाण्यात पाहिलं, नवी मुंबईमध्ये पाहिलं तर अनेक भाजपचे नेते आहेत की जे स्वबळाचा नारा देताना पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक वातावरण जे आहे महायुतीचं ते बिघडताना पाहायला मिळते। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज एकनाथ शिंदे दिल्लीत आलेले आहेत। दिल्लीमध्ये आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही बैठका होणं अपेक्षित आहे। राज्यातील काही विकास प्रकल्पाच्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र शिंदे यांचा दौरा ज्या पार्श्वभूमीवरती होताना पाहायला मिळतोय ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आणि त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे दिल्लीत आलेले असल्यामुळं ते आज दिल्लीमध्ये कोणाची बैठक घेतात, कोणाची चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी ते भेट घेऊ शकतात। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये काही विकास प्रकल्पाचे जर कामं असतील तर ते वेगवेगळ्या मंत्रालयाचे देखील या ठिकाणी भेटी घेऊ शकतात। कारण मधल्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आले होते। त्यांनी देखील राजनाथ सिंग यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी घेतल्या होत्या, निर्मला सीतारामन यांची भेटी घेतल्या होत्या। तर त्या दृष्टिकोनातून जर आज आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या भेटी होणार आहेत त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं। त्यामुळे एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये येऊन महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात समन्वय कसा साधता येईल या संदर्भात ह्या भेटी आहेत असं सांगितलं जात आहे। बरं शिवाजी, आता या दौऱ्याच्या अनुषंगानं केवळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे का आणखीही काही मुद्दे असू शकतात की ज्यावर चर्चा होऊ शकते? एक मुद्दा हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आहे की जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी खास करून महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये विरोधात लढले गेले तर एकमेकांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकतं, विरोधकाची भावना निर्माण होऊ शकते आणि महायुतीमध्येच सत्ताधारी विरोधक अशी स्थिती निर्माण होऊ नये हा एक मुद्दा आहे। दुसरा एक मुद्दा आहे की राज्यामध्ये अनेक प्रकल्प असे आहेत की ज्यांना केंद्राकडनं परवानगी मिळणं अपेक्षित असतं आणि या सगळ्या दृष्टिकोनातून खास करून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंत्रालयाचे जे मंत्री असतात ते दिल्लीत येत असतात, त्यापैकी काही भाग आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकनाथ शिंदे हे आता म्हणजे एका पक्षाचे प्रमुख आहेत, मुख्य नेते आहेत, त्यामुळं त्या आणि एनडीएचे एक मोठे घटक पक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी एका फोन केला देखील तरी देखील त्यांचे इतर जे मंत्रालयातील कामं आहेत ते होताना पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळं महत्त्वाचे मोठे प्रकल्प असतील तरच ते दिल्लीमध्ये येतात। खास करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतात ते, बाकी इतर नेत्या मंत्र्यांशी एनडीएचे घटक प्रमुख असल्यामुळं एक घटक दल असल्यामुळे थेट फोन करून देखील त्यांचे कामं होतात। बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता या दौऱ्यामधून नेमकं काय निष्पन्न होतंय, कशासाठी शिंदे दिल्लीला गेलेत, वेळोवेळी अपडेट घेत राहू।